मुलांनो, पहिल्या सेशनमध्ये आपण काही बेसिक जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन अभ्यासलेले आहेत. ओके, आता आज आपण काय बघणार आहोत? कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू अ सर्कल ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल. म्हणजे सर्कल वरती जो काही पॉइंट प्रेझेंट आहे त्या पॉइंट मधून आपण दिलेल्या सर्कलला एक टँजंट ड्रॉ करणार आहोत. ओके, पण आता हे कन्स्ट्रक्शन आपल्याला 2 टाइप्सने करायचंय. पहिला टाइप आहे युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे एकदा सर्कलचं सेंटर यूज करून आपण टँजंट ड्रॉ करणार. आणि दुसरा टाइप आहे तो म्हणजे विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. मग आता फर्स्टली आपण युजिंग सेंटर ऑफ द सर्कल हे कन्स्ट्रक्शन बघूया. ओके, मग आता यासाठी काय करायचं बघा, तुम्ही कंपास मध्ये ठराविक असं रेडियस घ्यायची. हे डिस्टन्स तुम्हाला योग्य वाटेल तेवढं घ्यायचं. आता मी या ठिकाणी 3.5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेते. रुलरच्या साह्याने मी हे डिस्टन्स घेतलं आणि एक सर्कल ड्रॉ केलं. ओके, पहा या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे. मग आता ह्या सर्कलचं जे काही सेंटर आहे याला म्हटलं पॉइंट ओ. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचंय, तर या सर्कल वरील पॉइंट मधून आपल्याला ह्या सर्कलला टँजंट ड्रॉ करायची. मग सर्कल वरती तुम्ही कुठेही एक पॉइंट प्लेस करा. सपोज मी या ठिकाणी पॉइंट प्लेस केला, याला म्हटलं पॉइंट पी. ओके, मग आता आपली नेक्स्ट स्टेप काय आहे, तर आपल्याला एक रे ड्रॉ करायचा आहे. बघा, मी ओ आणि पी या दोनही पॉइंट मधून जाणारा एक रे ड्रॉ करते आहे. एक्झॅक्ट पॉइंट ओ आणि पी मधून जाणारा एक रे मी ड्रॉ केला. दिसतोय सर्वांना? मग आता या ठिकाणी पहा, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर परत कंपास मध्ये ठराविक असं डिस्टन्स घेणार. ओके, आता कंपासचा जो काही पॉइंट आहे तो पॉइंट पी वरती ठेवला आणि ह्या पीच्या दोन्ही साइडला 2 आर्क्स आपण करून घेतले. ठीक आहे, मग आता ह्या दोनही आर्क्सचा मिड पॉइंट पी आहे. मग आपण कंपासचं टोक जे आहे ते या ठिकाणी पहिल्या आर्क वरती ठेवलं आणि साधारणतः या मिड पॉइंट पेक्षा जास्त डिस्टन्स घेतलं. म्हणजे मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं आणि दोनही साइडला परत 2 आर्क्स ड्रॉ केले. ठीक आहे, आता अंतर न बदलवता कंपासचं टोक आपण दुसऱ्या आर्क आणि रेच्या इंटरसेक्शन पॉइंट वरती ठेवलं आणि आधीच्या आर्क्सला इंटरसेक्ट होणारे दुसरे 2 आर्क्स काढून घेतले. ओके, मग आता या दोनही आर्क्सचे जे काही इंटरसेक्शन पॉइंट आहे त्यातून जाणारी एक लाईन ड्रॉ करायची. पण आपलं कन्स्ट्रक्शन कधी ॲक्युरेट असेल, तर जेव्हा आपण ड्रॉ केलेली लाईन ही पॉइंट पी मधनं सुद्धा गेलेली असेल. ओके, मग बघा, बरोबर आपण या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करणार आहोत. पहा, नोटीस करा, आपण जी लाईन ड्रॉ केलेली आहे ती एक्झॅक्टली पी या पॉइंट मधून सुद्धा गेलेली. म्हणजे या ठिकाणी आपण लाईन एल म्हणूया. एल ही एक टँजंट काढली की जी टँजंट या सर्कल वरती प्रेझेंट असलेल्या पॉइंट पी मधून पास झालेली आहे. ओके, बघा, सेकंड कन्स्ट्रक्शन जी आहे ती या ठिकाणी आपण एक टँजंट ड्रॉ करणार आहोत. पण ती कशी, तर विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे सर्कलचं सेंटर यूज न करता आपण त्या सर्कलसाठी एक टँजंट ड्रॉ करणार आहोत. मग यासाठीची सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, ती म्हणजे ठराविक रेडियस असलेलं एक सर्कल तुम्हाला ड्रॉ करून घ्यावं लागेल. ओके, मग आता इथे मी रेडियस माझ्या मनाने घेतलेली आहे. पहा, आता मी एक सर्कल ड्रॉ करून घेतलंय. ओके, मग आता त्यानंतर काय करणार पहा, आता आपल्याला ह्या सेंटरचा यूज न करता टँजंट ड्रॉ करायची आहे. म्हणून दिलेल्या सर्कल वरती आपल्याला एक कॉर्ड ड्रॉ करून घ्यावी लागेल. या ठिकाणी मी नाव दिलं पॉइंट ए आणि पॉइंट बी. ओके, हे दोनही पॉइंट काय करते आहे, मी एकमेकांना जोडते आहे की जेणेकरून एक कॉर्ड तयार होईल. ओके, बघा,
नाऊ इट इज कॉल्ड AB. आता आपल्याला काय करायचं तर ह्या सर्कल वरती कुठेही एक पॉइंट प्लेस करायचा. आता सपोज मी इथे वरच्या भागामध्ये पॉइंट C हा प्लेस केला. ओके, मग आता काय करायचं B आणि C हे पॉइंट जोडून घ्यायचे. त्याचप्रमाणे पॉइंट A आणि C हे देखील पॉइंट जोडून घ्यायचे. मग आता हे पॉइंट जोडल्यानंतर कंपासचं जे काही टोक आहे ते या C पॉइंट वरती ठेवायचं. ओके, आणि ही रेडियस आपल्या मनाने घेऊन आपण एक आर्क काढून घ्यायची. काढली या ठिकाणी आर्क. आता हे डिस्टन्स बदलू न देता परत तुम्ही कंपासचं पॉइंट एकतर A पॉइंट वर ठेवा किंवा B वरती ठेवा. ओके, पहा या ठिकाणी मी B वरती कंपासचं पॉइंट ठेवलेलं आहे आणि परत त्याच मेजरची एक आर्क काढायची आहे आपल्याला. ओके, बघा या ठिकाणी एक आर्क काढून घेतली. आता त्यानंतरची स्टेप काय आहे तर सर्वप्रथम आपण इथे नावं देऊन घेऊया. समजा इथे मी म्हटलं पॉइंट R. ओके, मग आता ही आर्क जी आहे त्या आर्कच्या इंटरसेक्शन पॉइंट मधलं डिस्टन्स घ्यायचंय. पहा मी जी ही डॉटेड लाईन काढलेली आहे ना ते डिस्टन्स तुम्हाला कंपास मध्ये घ्यायचंय. डिस्टन्स एकदम एक्झॅक्ट घ्यायचं. पहा दिसलं प्रत्येकाला. मग आता काय करायचं ते डिस्टन्स घेऊन झाल्यानंतर कंपासचा जो काही पॉइंट आहे तो ह्या R पॉइंट वरती ठेवला मी. ओके, आणि R पॉइंट वरून ठेवून जी आपण आर्क काढलेली होती ना त्याला इंटरसेक्ट होईल अशी एक दुसरी आर्क मी या ठिकाणी काढली. ओके, मग आता काय करायचं हा पॉइंट B आणि ही काढलेली आर्क्स त्यांच्या इंटरसेक्शन पॉइंट मधनं आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची. बघा बरोबर आपण त्यांच्या इंटरसेक्शन पॉइंट मधून काय ड्रॉ केली एक लाईन ड्रॉ केली. ती लाईन कशामधून पास झाली तर पॉइंट B मधून पास झाली. ओके, या इंटरसेक्शन पॉइंटला तुम्ही एक नाव द्या. समजा या ठिकाणी मी म्हटलं P. ओके, मग आता या ठिकाणी या B पॉइंट मधनं आपण जी लाईन ड्रॉ केलेली आहे तिला म्हटलं लाईन L. ही या सर्कलची टँजंट आहे आणि ही टँजंट आपण कशी ड्रॉ केली तर विदाऊट युझिंग सेंटर ऑफ द सर्कल. आलं लक्षात. पहा मुलांनो, आता आपण थर्ड कन्स्ट्रक्शन अभ्यासणार आहोत. टू ड्रॉ टँजंट टू अ सर्कल फ्रॉम द पॉइंट प्रेझेंट आउटसाइड द सर्कल. ओके, म्हणजे दिलेल्या सर्कलच्या आउटसाइडला जो काही पॉइंट प्रेझेंट आहे त्यातून आपण सर्कलसाठी टँजंट ड्रॉ करणार आहोत. आता यासाठीचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल आहे ड्रॉ अ सर्कल हॅव्हिंग सेंटर P. म्हणजे एक P सेंटर असलेलं सर्कल आपल्याला ड्रॉ करायचंय. अँड R इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. म्हणजे त्या सर्कलची रेडियस किती दिली आहे 3.4 सेंटीमीटर. टेक पॉइंट Q ऍट अ डिस्टन्स ऑफ 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. म्हणजे ह्या P या सेंटर पासून Q हा पॉइंट तुम्हाला किती सेंटीमीटरवर लोकेट करायचा आहे तर 5.5 सेंटीमीटरवर. आणि या पॉइंट Q मधून तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचे आहे. ओके, कन्स्ट्रक्ट टँजंट फ्रॉम पॉइंट Q. म्हणजे पॉइंट Q मधून आपल्याला टँजंट कन्स्ट्रक्ट करायचे आहे. मग आता याच्यासाठी सर्वप्रथम मी काय केलं तर बघा एक 3.4 सेंटीमीटर रेडियस असलेलं सर्कल ड्रॉ करून घेतलं. ओके, सर्कलच्या सेंटरला P हे नेम दिलं. आता या P पासून Q हा पॉइंट किती सेंटीमीटरवर लोकेट आहे तर 5.5 सेंटीमीटरवर. ओके, म्हणून पहा एक्झॅक्टली P पासून रुलरमध्ये एक्झॅक्ट डिस्टन्स घेतलं. पहा झिरोनी काउंटिंगला सुरुवात केली 1 2 3 4 5 आणि त्याच्या पुढे mm. म्हणजे ही जी डार्क लाईन दिसते 5.5 ची तिथे मी मार्क केलं आणि Q हा पॉइंट लोकेट केला. आता या ठिकाणी बघा आपल्याला पॉइंट Q मधून परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं आहे. मग आता त्याच्यासाठीची कन्स्ट्रक्शन आपल्याला माहिती आहे. काय करणार आपण सेगमेंट PQ चा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करण्यासाठी मोर दॅन हाफ डिस्टन्स घेणार. ओके,
आणि दोनही साइडला काय करणार, 2 आर्क्स ड्रॉ करणार. त्यानंतर कंपासचा पॉइंट आपण पी वरती ठेवला आणि परत ह्या ज्या आर्क्स आहेत त्यांना इंटरसेक्ट होतील अशा दुसऱ्या 2 आर्क्स ड्रॉ केल्या. आता या ठिकाणी दोनही आर्क्सच्या इंटरसेक्शन पॉइंट मधून जाणारी आपण एक लाईन ड्रॉ करायची आहे. पहा एक्झॅक्टली ती लाईन दोनही आर्कच्या इंटरसेक्शन पॉइंट मधनं गेली पाहिजे. ओके, बघा या ठिकाणी काय केलं, एक लाईन एल ड्रॉ केली. ही त्या आर्कच्या बरोबर इंटरसेक्शन पॉइंट मधनं पास झालेली. आता ही लाईन सेगमेंट पीक्यूला जिथं इंटरसेक्ट झालीये त्याला मी काय नाव दिलं, पॉइंट एम म्हटलं. ओके, हा आहे पॉइंट एम. आणि आता हा परपेंडिक्युलर आहे म्हटल्यावर इथं ऑटोमॅटिकली 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे ती म्हणजे आपल्याला टँजंट ड्रॉ करायची आहे. ओके, मग त्यासाठी पहा पॉइंट एम वरती कंपासचं टोक ठेवलं आणि या कंपासच्या साह्याने पी ला पण टच करा पहा आणि क्यू हे डिस्टन्स सेम आहे का ते आधी पाहून घेतलं. ओके, पहा पी आणि क्यू हे डिस्टन्स बरोबर इक्वल डिस्टन्स दिसतंय. ज्या वेळेस आपला कंपास एक्झॅक्टली पी आणि क्यू ला बरोबर टच करेल तेव्हा काय करा, एक सर्कल ड्रॉ करून घ्या. ओके, बघा ते सर्कल एक्झॅक्ट कोणकोणत्या पॉइंट मधनं गेलं पाहिजे, तर पॉइंट पी आणि पॉइंट क्यू मधून पास झालं पाहिजे. मग आता काय करायचं, सर्कल ह्या मोठ्या सर्कलला जिथे इंटरसेक्ट झालेलं आहे इथे म्हटलं पॉइंट ए, या ठिकाणी या इंटरसेक्शनला म्हटलं पॉइंट बी. आणि आता आपल्याला टँजंट ड्रॉ करायच्या म्हणजे ए आणि क्यू हे दोनही पॉइंट जोडून घ्यायचे. ओके, बघा या ठिकाणी याच्यातनं जाणारी एक लाईन पास झाली आणि बी आणि क्यू मधून सुद्धा आपल्याला जाणारी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, पहा या ठिकाणी काय केलं मी, पॉइंट बी आणि क्यू मधून जाणारी लाईन ड्रॉ केली. मग आपल्याला इथे टँजंट ए क्यू आणि टँजंट बी क्यू ह्या मिळाल्या की जे आपण कशातून काढले आहे, अ पॉइंट विच प्रेझेंट आउटसाइड ऑफ द सर्कल. ओके.